साल होतं 1999. मनोहर जोशी, नारायण राणे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे असे दिग्गज नेते असताना देखील शिवसेना भाजपा युतीचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला तब्बल 146 तर युतीला 131 जागा मिळाल्या. आघाडीला काठावर बहुमत होतं, तर युतीला सत्तेसाठी अवघ्या काही आमदारांची गरज होती. आणि त्याच वेळी सुरू झाला खेळ खुर्चीचा आणि सत्तेच्या पाठलागाचा. आमदारांची फोडाफोड, अपहरण, पळवापळवी आणि त्यानंतरच्या ॲट्रॉसिटीच्या आरोपांनी महाराष्ट्र ढवळून निघाला. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी होते नारायण राणे आणि नुकतंच काँग्रेसची साथ सोडून भाजपवासी झालेले पद्माकर वळवी. शहाद्याचे माजी आमदार, काँग्रेसचा आदिवासी चेहरा, माजी क्रीडा मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री पद्माकर वळवी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये दाखल होत होती. त्याच वेळेस काँग्रेसचे दिग्गज नेते पद्माकर वळवी हे भाजपात प्रवेश करत होते. एकेकाळी स्वतःच्याच काँग्रेस पक्षाविरोधात भूमिका घेणाऱ्या आणि त्यानंतर काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी जोगेश्वरीच्या मातोश्री क्लबमधून चक्क रिक्षातून शिताफीने निसटलेल्या पद्माकर वळवींचा तो 2002चा किस्सा नेमका काय होता, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. तर झालं असं, 1999 साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला जनतेचा कौल मिळाल्यानंतर शरद पवारांनी आघाडीची सूत्र हातात घेतली. पवारांनी जास्तीची खाती घेत काँग्रेसला मुख्यमंत्रीपद बहाल केलं. परिणामी विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु निकाल विरोधात गेलेला असतानाही पुन्हा सत्तेत येण्याचं स्वप्न युतीच्या नेत्यांना काही स्वस्त बसू देत नव्हतं. अशातच रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला. सुनील तटकरेंच्या विरोधात भूमिका घेत शेतकरी कामगार पक्षाच्या 5 आमदारांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. परिणामी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला. 5 आमदार कमी झाल्यामुळं विलासराव देशमुखांचं सरकार अल्पमतात आलं. तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांनी सरकारला पुढील 10 दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. आणि हीच संधी साधून माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी युतीच्या पुढच्या सत्तेसाठी स्पेशल ऑपरेशन करण्याची प्लॅनिंग केली. सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार नारायण राणे यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काही आमदारांचं मन वळवण्यात त्याचवेळी नारायण राणे यांना यश आलं. त्यानंतर या सर्व आमदारांना मुंबईतील जोगेश्वरीतल्या मातोश्री स्पोर्ट्स क्लबमध्ये एकत्र आणण्यात आलं. पोलिसांचा फुल बंदोबस्त आणि वरून शिवसैनिकांचा खडा पहारा असल्यामुळं बंडखोर आमदारांना भेटायला जाणं म्हणजे मधमाशांच्या पोळीत हात घालण्यासारखं होतं. परंतु त्याचवेळी नारायण राणेंच्या संपूर्ण प्लॅनिंगचा आणि जबरदस्त सुरक्षेला छेद देत एका आमदाराने मातोश्री क्लबमधून पळ काढला. त्या आमदाराचं नाव होतं पद्माकर वळवी. मातोश्री क्लबमधून राणेंच्या हातावर तुरू देऊन निसटलेल्या पद्माकर वळवींनी चक्क रिक्षातून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच शिवसैनिकांनी वळवींचा पाठलाग करत त्यांना पकडलं. त्यानंतर शिवसैनिकांनी मारहाण करत मातोश्री क्लबमध्ये परत आणल्याचा आरोप वळवींनी केला होता. राणेंच्या तावडीतून पद्माकर वळवी निसटल्याची माहिती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना कळाली. त्यानंतर मुंबईत आमदारांचं अपहरण करण्यात आल्याची बातमी समोर आल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री देशमुखांनी लगेचच पोलिसांचं एक पथक मातोश्री क्लबवर पाठवलं. परंतु नारायण राणेंनी रौद्र रूप धारण केल्याने पोलिसांना माघार घ्यावी लागली. कारण मुख्यमंत्री राहिलेल्या राणेंसोबत भिडण्याचं धाडस कुणीच करू शकत नव्हतं. नारायण राणेंनी डांबलेल्या आमदारांना सुटकेसाठी पोलिसांनी इन्काउंटर स्पेशलिस्ट असलेल्या एका अधिकाऱ्याला घटनास्थळी पाचारण केल्याचं सांगितलं जातं. बहुमत चाचणीपूर्वी आमदारांची फाटाफूट होऊ नये म्हणून शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये हलवलं होतं. तर विलासरावांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना थेट बंगळुरूत म्हणजेच कर्नाटकात दाखल केलं. विशेष म्हणजे या सर्व आमदारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचं काम सध्याचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केलं होतं. बहुमत चाचणीवेळी बंडखोर आमदारांना कडेकोट सुरक्षेत विधान भवनात आणण्यात आलं. नारायण राणेंचा मास्टर प्लॅन योग्य दिशेने जात असतानाच पुन्हा एकदा मध्ये आले ते पद्माकर वळवी. मातोश्री क्लबमधून शिताफीने निसटलेल्या वळवींनी नारायण राणेंच्या विरोधात मतदान केलं. सरकारचा पाठिंबा काढून घेतलेल्या शेतकरी कामगार पक्षांच्या आमदारांचं मन बदललं. बहुमत चाचणीवेळी थेट मतदान न करता या आमदारांनी चाचणीला गैरहजर राहण्याची भूमिका घेतली. परिणामी बहुमताचा आकडा खाली आला आणि तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी त्याचवेळी 7 आमदारांचं निलंबन करण्याचा जो निर्णय घेतला, तो निर्णय विलासरावांच्या सरकारच्या पथ्यावर पडला. बहुमत चाचणीचा निकाल आला त्यावेळी आघाडीला मिळालेली मतं होती 143 आणि युतीला मिळाली होती मतं 142. केवळ अवघ्या एका मताने विलासरावांचं सरकार वाचलं आणि नारायण राणेंचं पुन्हा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं. ते निर्णायक मत होतं पद्माकर वळवी यांचं. वळवींच्या एका मताने विलासरावांचं सरकार तरल्याची बातमी बाहेर येताच विधान भवनासमोर असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा सुरू झाला.
दोन्ही बाजूनी तुफान दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. इतकंच नाही तर अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा पोलिसांना फोडाव्या लागल्या. नारायण राणेंनी सरकार पाडण्याच्या केलेल्या प्रयत्नांना प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे किंवा बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा होता की नाही याबद्दल आजही चर्चा होत असतात. सगळं प्रकरण संपल्यानंतर पद्माकर वळवींनी नारायण राणेंवर अपहरण आणि ॲट्रॉसिटी यासारख्या गंभीर गुन्ह्यावरून गुन्हा दाखल केला. परंतु काही काळानंतर हे प्रकरण मागे पडलं. नारायण राणे आणि विलासरावांच्या या राजकीय संघर्षात कळीची भूमिका बजावलेल्या पद्माकर वळवींनी पुन्हा एकदा नव्याने राजकीय सुरुवात केली आहे. काँग्रेस सोडून वळवी हे भाजपात दाखल झाले. त्यामुळे आता वळवींचा भाजप प्रवेश झाल्यानंतर काँग्रेसला नंदुरबारमध्ये किती राजकीय फटका बसेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.